तुम्हाला देखील तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी बनवून द्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। इकडे मी कांदा, टोमॅटो, गाजर, कढीपत्ता आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतला। रवा जाड अथवा बारीक कुठलाही वापरू शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी मी दही घातलं यामध्ये। दही जास्त आंबट घ्यायचं नाही आणि त्याच वाटीने मी ह्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर मी आता झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून हे 15 मिनिटांसाठी मी हे रेस्ट करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला जो रवा आहे तो छान असा फुलून येईल। एक कढई घेतली। कढईमध्ये मी साधारणतः 2 चमचे इतकं तेल घातलं। तेल छान तापलं की त्यामध्ये मी कढीपत्ता घातला। कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये मी कांदा घातला। कांदा छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घेतला। त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी घातला। टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी गाजर घातलं। ह्या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता। लहान मुलं पालेभाज्यासुद्धा आवडीने खात नाही, तर इकडे तुम्ही पालेभाज्यांचा सुद्धा वापर करू शकता। म्हणजे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या इकडे तुम्ही वापरू शकता। छान अशा परतला गेला की त्यामध्ये मी किंचितशी हळद घातली। आता ही जी हळद आहे ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास नाही घातली तरी काही हरकत नाही। छान असं परतवून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं। मिरच्या देखील इकडे मी चिरून घेतल्या, त्याचा वापर मी नंतर करणार आहे। रवा छान असा फुलून आला, त्यामध्ये मी या परतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घातलेल्या आहेत। त्यानंतर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं। छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा इतका खायचा सोडा घातला। सोडा घालून छान असं एकजीव करून घेतलं, जेणेकरून जो सोडा आहे तो व्यवस्थित ॲक्टिव्हेट होईल। आता इकडे आप्पे पात्र छान गरम झालं की त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आता हे जे आपण बॅटर केलेलं आहे ते घालायचं आहे। आता हे जे आप्पे आहे ते तुपामध्ये मी अध्यायसाठी आणि ओवीसाठी आधी बनवून घेतली आहे। ह्यामध्ये मी मिरच्या घातलेल्या नाही आहेत। आमच्यासाठी बनवताना मी ह्यामध्ये नंतर मिरचीचे आप्पे बनवणार आहेत। अध्यायसाठी आणि ओवीसाठी हे बिना मिरचीचे बनवून घेतले। आता हे छान असं घालून घेतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला हे शिजू द्यायचे आहेत। एका बाजूने छान असे शिजले गेल्यानंतर ही बाजू पलटवायची आणि दुसऱ्या बाजूने एक 5 मिनिटांसाठी हे पुन्हा भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील असे हे आप्पे आहेत। पटकन तयार होतात, तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर आता व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो जरूर करा। थँक्यू।